आजची विशेष बातमी बघूया ती म्हणजे साम टीव्हीवर ही सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात ड्रग्सचा बाजार सुरू आहे असा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 2.5 वर्षांपासून तुळजापूर या ठिकाणी हा ड्रग्सचा सुळसुळाट सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर तब्बल 1,500 तरुण ड्रग्सच्या विळख्यात सापडले असल्याचा दावा सुद्धा सध्या केला जातोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर ड्रग्स तस्करी आणि सेवनाचं मोठं रॅकेट सुरू आहे। हा खळबळजनक आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांचा आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या कानावर 4 महिन्यांआधी हा विषय घालण्यात आला, मात्र त्यांनी पांघरून घातल्याचा आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांनी केला। याच ड्रग्स विरोधात तुळजापूरकर एकवटलेत। तुळजापूर या ठिकाणी आपण जर बघितलं तर ड्रग्स विरोधात कारवाईसाठी मोठी बैठक घेण्यात आली। ड्रग्स विरोधात ठोस कारवाई झाली नाही तर रास्ता रोको करण्याचा आणि तुळजापूर शहर बंद ठेवण्याचा इशारा हा सध्या देण्यात आलेला आहे। हे 6 महिन्यापासून चालू झालेलं आहे। 6 महिन्यापासून हे निदर्शनास आलेलं आहे। गेली 2 ते 2.5 वर्ष हे चोरून हा धंदा चालू होत होता, परंतु या 6 महिन्यामध्ये ओपन झालेला आहे। या ड्रगच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून तुळजापूर शहराला याच्यामध्ये न्याय मिळू शकत नाही आणि याच्यासाठी कुठल्या तरी अशा सक्षम यंत्रणेकडे याची चौकशी गेली पाहिजे। ह्या तुळजापुराचं नाव बदनाम होऊन या ड्रग्समुळे झालेलं आहे। कालच्या बातमीमुळं हे सर्व गोष्टी पोलीस प्रशासनाला माहीत असताना सुद्धा ते कानडोळा करत आहेत। आणि आम्ही आत्ताच एक संदर्भात एक बैठक घेतली की ह्याच्या मागं आश्रय कोणाचा आहे, तर येथील PI आणि DSP साहेब ह्यांचा आहे, तर त्यांची तात्काळ बदली करावी। ह्यासाठी आम्ही लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत। तर आपण पाहतोय ड्रग्सच्या विळख्यामध्ये तब्बल 1,500 तरुण अडकले असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र तुळजापूर सारख्या ठिकाणी ही घटना घडतीये, त्यामुळे निश्चितच आश्चर्य व्यक्त केलं जाईल अशीच ही बातमी आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे देत आहेत, जे स्वतः तुळजापूरमध्ये आहेत। नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये आता ड्रग्सचा विळखा असल्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। तुळजापूरमधील जवळपास 1,500 युवक हे ड्रग्सच्या आहारी गेल्याचा जो धक्कादायक प्रकार आहे तो आता समोर आलेला आहे। जर आपण पाहिलं तर यामध्ये गेल्या 3 दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखा असतील, त्याचबरोबर तामलवाडी पोलिसांनी एक कारवाई केलेली होती। जर ही कारवाई जर पाहिली तर तामलवाडी टोलनाक्याजवळ जवळपास 1.5 लाख रुपयाचा जो आहे तो ड्रग्स पकडलेला होता आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। जर आपण पाहिलं तर ही जी ड्रग्सची पूर्ण पद्धतीनं जी साखळी आहे ती थेट मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि तुळजापूरमध्ये हा ड्रग्स काही एजंटामार्फत आणल्या जात असल्याची माहिती देखील या निमित्तानं आता समोर आलेली आहे। जर आपण पाहिलं तर पुजारी मंडळाने एक महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये पुजारी मंडळ आता आक्रमक झालेलं आहे। जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जे आहेत ते देशभरातून भाविक जे आहेत ते तुळजापूरमध्ये येत असतात आणि या तुळजापूर नगरीला आता कुठंतरी ड्रग्सच्या विळख्यानं घेरलंय का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पुजाऱ्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की या पुजाऱ्यांनी या अगोदरच जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत कल्पना दिलेली होती की तुळजापूरमध्ये ड्रग्सचे सेवन करण्याचं प्रमाण जे आहे ते युवकांमध्ये वाढलेलं आहे आणि यावर कुठंतरी कारवाई करावी, मात्र याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप जो आहे तो पुजारी मंडळाकडून करण्यात आलेला आहे। आणि एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर आता याच पुजारी मंडळाकडून आंदोलनाचा पवित्रा देखील दिलेला आहे। या सर्व घटनेचा सूत्रधार कोण आहे, ही कशी साखळी आहे, हे जे मोठं रॅकेट आहे हे पकडण्यासाठी पोलिसांनी तातडीनं खबरदारी घ्यावी आणि योग्य पावलं उचलण्याची मागणी जी आहे ती आता तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील नागरिक जे आहेत ते करताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील आता याबाबत आवाज उठवलेला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत त्यांनी पत्र देखील दिलेलं आहे आणि या ड्रग्सचा जो रॅकेट आहे त्याचा पर्दाफाश करावा, या आरोपींना सर्व जेरबंद करावे अशी मागणी जी आहे ती आता निश्चितच बालाजी, या आरोपींना जेरबंद करणं अतिशय गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।